नमस्कार मैत्रिणींनो, चंदाच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज पाहूया आपण पटकन बनणारा असा मटकीचा पुलाव। तर चला मग साहित्य पाहूया। अद्रक, लसूण, तेजपत्ता आणि कांदा, हळद आणि लाल तिखट, टोमॅटो, कोथिंबीर आणि अशी भिजवलेली मोड आलेली मटकी। तर आपण आधी हे वाटून घेऊया। लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची आपण पेस्ट बनवून घेऊया छान। तेल तापत ठेवलेले, तेल छान गरम झालेले। आपण आता त्यात कांदा घालून घेऊया आणि छान भाजून घेऊया, अगदी लाल होईपर्यंत, कच्चा ठेवायचा नाही। तर तुम्ही पाहू शकता कांदा छान लाल झालेला आहे, तांबूस रंग आलेला आहे त्याला। आता यात घालूया आपण जी वाटलेली पेस्ट, छान मिक्स करून घेऊया आता आपण। मग त्यात आपण लाल तिखट, हळद हे दोन्ही घालून मिक्स करूया छानपैकी। त्यानंतर आपण त्यात घालूया टोमॅटो आणि ते छान मिक्स करून घेऊया। मग मी घेतलेला इकडे गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि काळा मसाला, याने टेस्ट खूप छान येतो। हे टाकून आपण छान मिक्स करून घेऊया पुन्हा। मग त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया, तेही मिक्स करून घेऊया। मग आपण त्यात घालूया 2 चमचे दही, हवं तर घाला किंवा नको, ऑप्शनल आहे दही। त्यानंतर ही भिजवलेली मटकी घालून घेऊया त्यात आणि एकदम छान मिक्स करून घेऊया, अगदी एकजीव होईपर्यंत। मिक्स झाली की मग 10 मिनटं झाकण ठेवून घेऊया, एक वाफ काढून घेऊया। तर आम्ही एक वाफ काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तेल किती छान सुटलेलं आहे, मसाला आणि मटकी दोन्ही अगदी छान नरम झालेले आहेत। आता आपण इकडे एक साईडला पाणी ठेवलं गरम करायला। आता मी तांदूळ धुवून घेतलेले ते घालते त्यात, मिक्स करून घेऊया दोन्ही पण। मग त्यात गरम पाणी घालूया, मग मिक्स करून घेऊया आपण आणि छान उकळ काढून घेऊया। पाहू शकता उकळ आलेला आहे। आपण आता त्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 15 मिनिटांनी खोलूया। तुम्ही पाहू शकता आता 15 मिनिटं झालेली आहेत, आपला पुलाव अगदीच रेडी आहे। खूप छान, पाहू शकता किती छान दिसतोय आणि टेस्टही छान आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा। थँक्यू।